सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे परिवेक्षक, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे. तरी ते तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कस्तुरी मृगतू तुला न कळले, कस्तुरी मृगतू तुला न कळले, सुगंध शोधत जीवन सरले, सुगंध शोधत जीवन सरले. चाहूल गे सुख कोठे दडले, चाहूल गे सुख कोठे दडले, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी, परी तू जागा चुकलासी. या ओळींप्रमाणे मनुष्य असा प्राणी आहे की ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या शोधात हरिण आयुष्यभर कस्तुरीचा सुगंध शोधत असते, परंतु शेवटपर्यंत तिला हे समजत नाही की कस्तुरीचा सुगंध हा आपल्याकडेच आहे. असेच काही आता मनुष्याचे झालेले आहे. मनुष्याला प्रकृती सर्व काही भरभरून देते. प्रकृती मनुष्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करू शकते, मात्र मनुष्याचे हाव पूर्ण करू शकत नाही. असे मी नव्हे तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणतात. तर या मनुष्याने आपले हाव पूर्ण करण्यासाठी अनेक विविध गोष्टी शोधल्या. त्यातीलच एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तर सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक मशीन आहे जे बुद्धिमान आहे, स्वतः डेटाचे विश्लेषण करू शकते, बोलू शकते, भाषा बोलू आणि समजू शकते, कठीण प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, दिलेले काम पूर्ण करू शकते. मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की या शास्त्रज्ञांनी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध का लावला असावा? तर शास्त्रज्ञांनी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावल्यामागे अनेक विविध कारणे आहेत, परंतु प्रामुख्याने कार्य स्वयंचलित होणे, जटिल समस्यांचे निराकरण करणे, निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे, आरोग्य सेवा, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यपद्धतीत सुधारणा होणे, मनुष्याची आकलन शक्ती वाढणे, मनुष्याचे अनुकरण करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य उद्दिष्ट आहे. माणसाच्या अफाट कल्पना शक्तीचे आणि सातत्यपूर्ण प्रयोग शक्तीचे हे एक यशच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान पुढील येणाऱ्या 20 वर्षांमध्ये जगाचे रूपच पलटवून टाकणार आहे. सॉफ्टवेअर, संगणक, मोबाईल फोन्स यांच्या अनेक विविध संशोधनातून आणि सर्वेक्षणातून हे दिसून आले आहे की मानवी डॉक्टरांपेक्षा आजारांचे निदान करण्याची संगणकीय क्षमता ही जास्त चांगली असून त्यातील संभाव्य चुकांचे प्रमाण देखील कमी आहे. जर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा उपयोग आता आजकाल तर शिक्षक सहाय्यक म्हणून होऊ लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली शिक्षण क्षेत्रासोबतच आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी संरक्षण, अर्थशास्त्र आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने आपला हातभार लावला आहे. IBM ने तयार केलेल्या डीप ब्लू कॉम्प्युटरने 1990 वर्षीचा जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव याला पराभूत केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानातील ताकद दाखवून दिली आहे. भविष्यात जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला तर पारंपरिक पद्धतीच्या रोजगारांचे चिटकून राहण्याचे प्रमाण देखील कमी होऊन जाईल. जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक विकास केला तर जर मानव जातीचा अंत निर्माण होण्याची स्थिती ही जागतिक भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे. जशी कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया रहस्यमय आहे, अद्भुत आहे, तितकीच ती भीतीदायक पण आहे. आणि अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. चला तर जाणून घेऊया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्यता आणि आव्हाने. 1. मानवी चुकांमध्ये सुधारणा. उदाहरणार्थ कॉम्प्युटर, रोबोट्स. जर आपण एखाद्या मोठ्या कंपनीत गेलो किंवा एखादा छोटा व्यवहार पाहिला तर त्यामध्ये मनुष्याकडनं छोटी मोठी चूक होत असते. उदाहरणार्थ एखाद्या हिशोबामध्ये चूक होत असते. जर आपण त्याच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला, आपण तिथेच संगणक, मोबाईल्स यांसारख्या उपकरणांचा वापर केला तर ते चूक कमी होईल आणि ते आपल्याला जे काम करायचे ते योग्य पद्धतीने पार पडेल. 2. मनुष्य AI याचा गुलाम होण्याची शक्यता. आपण जर पाहिले तर आजकाल टीचिंग पासून तर हॉटेलमधील वेटर पर्यंत सर्वच ठिकाणी रोबोट्स काम करू लागले. यामुळे मनुष्याला नोकरी मिळू नाही राहिली आणि याच कारणांमुळे मनुष्य बेरोजगार होत चाललाय. आणि एक दिवस असंच चालू राहिलं तर एक दिवस मनुष्य रोबोट्स कडून नोकरी मागेल आणि मनुष्य रोबोट्सचा गुलाम होईल. म्हणून मनुष्य हा AIचा गुलाम होण्याची शक्यता वाढेल. 3. प्रगत राष्ट्र अधिक प्रगत होतील व अप्रगत राष्ट्रांवरती राज्य करतील. उदाहरणार्थ अफगाणिस्तान, आफ्रिकेमधील बुरांडी देश. आपण जर पाहिले तर अफगाणिस्तान हा अप्रगत देश असल्या कारणाने त्या देशावरती अनेक प्रगत देशांनी राज्य केले. त्याच पद्धतीने आफ्रिका या खंडातील बुरांडी हा देश अधिक अप्रगत असल्या कारणाने त्यात फक्त आणि फक्त 4थी पर्यंत शिकू देत नाही. याच कारणाने अनेक देशांनी त्याचे खनिज संपत्ती लुटून लागली आणि असेच चालू राहिले
तर जे प्रगत सारखे देश आहेत ते अधिक प्रगत होतील, परंतु जे अफगाणिस्तान, बुरांडी सारखे देश आहेत ते अधिक अप्रगत होतील। या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा खूप मोठा तोटा आहे। 4. आरोग्य क्षेत्रामध्ये बदल। आपण जर पाहिले तर आजकाल खूप असे महाभयंकर असे आजार आहेत, त्यातीलच एक म्हणजे कॅन्सर। आता कॅन्सर हा आजार, या आजारावरती वर्षोनवर्ष उपाय केला तरी तो मुळासकट ठीक होत नाही, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे आणि वेगवेगळ्या मशिनरीजमुळे पुढील येणाऱ्या मात्र 100 वर्षांमध्ये कॅन्सर सारखा महाभयंकर असा आजार अवघ्या 4 ते 5 तासांमध्येच मुळासकट ठीक होईल। हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठा फायदा आहे। 5. गोपनीयतेची आणि डेटा सुरक्षतेची चिंता। उदाहरणार्थ हॅकिंग। आपण मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनी अकाउंट्स असतात किंवा आपण मोबाईलमध्ये कुठेतरी आपली पर्सनल माहिती ठेवत असतो। जर ती एखाद्या व्यक्तीने हॅक केली तर आपले जे पैसे आहेत ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात किंवा जी आपली पर्सनल माहिती आहे ती उघडकीस येऊ शकते। या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा सुरक्षतेची आणि गोपनीयतेची चिंता वाढू शकते। 6. अपघात टाळणे। आज आपण पाहिले तर आजकाल खूप सारे ऑटोमॅटिक गाड्या निघाल्या आहेत, त्यातीलच टेस्ला या कंपनीने खूप अशी ऑटोमॅटिक गाडी निर्माण केली आहे। त्यात असं एक सेन्सर लागलेलं असतं की आपल्या आजूबाजूला किंवा पुढे मागे जर 1 मीटर 2 मीटर या अंतरावरती एखादी गाडी असेल तर आपली गाडी ऑटोमॅटिक थांबते। यामुळे आपण अपघात टाळू शकतो आणि यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात। मी असे म्हणत नाही की कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदेच आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे आहेत। मनुष्याने जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जसा विकास केला तसे त्याचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे आहेत। माझं एकच म्हणणं आहे की मनुष्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा जे काम अवघड आहे किंवा जोखमीचे आहे अशाच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे। जर आपण आणि अशा बाकीच्या गोष्टींमध्ये आपण स्वतःच्या बुद्धीला चालना दिली पाहिजे। पाहूयात आता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुनियेत मनुष्य आपलं स्थान बनवेल की भान हरपेल हे तर काळच ठरवेल। धन्यवाद।